की हे नाटक जसं वडिलांनी आणि मुलांनी एकत्र बनवलं तसंच हे नाटक नवरा बायकोचं रिलेशन दाखवतं, वडील आणि मुलांचं रिलेशन दाखवतं, वडील आणि मुलीचं रिलेशन दाखवतं, भावा बहिणीचं रिलेशन दाखवतं आहे, आईचं मुलांसोबतचं रिलेशन दाखवतं आहे, एका स्ट्रेंजरबरोबर एखादं स्ट्रेंजर घरात आलं की काय होतं त्याचं रिलेशन दाखवतं आहे. सो हे प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीसाठी हे नाटक आहे. म्हणजे जसं म्हटलं की नाटकाच्या नावाप्रमाणेच प्रत्येकाला हे वाटेल की अरे हा प्रसंग किंवा ही व्यक्तिरेखा आपल्या घरी आहे, म्हणून या नाटकाचं नाव थेट तुमच्या घरातून आहे. आणि तुझा दुसरा प्रश्न की येस, प्रत्येकजण बाबांना थँक्स म्हणतोच. मी यासाठी बोलेन की जे काय आत्ता लिहितो आहे, दिग्दर्शित करतो आहे, जे काय अभिनयाचा तो रंग आहे ते म्हणजे माझ्या घरात कोणालाही त्याचा काही गंधही नाही आहे अभिनयाचा, लिखाणाचा किंवा याचा. पण येस, जी काय वाचनाची सवय लागली ती बाबांमुळे लागली. ते ठकठक चंपक चांदवतपासून आता रामचंद्र सडेकर, पु ल देशपांडे आणि मोठमोठे लेखक सगळ्यांपर्यंत जो प्रवास आहे तो फक्त बाबांमुळे झाला आहे. आणि त्या वाचनाच्या सवयीमुळे आज जे काही सुचतं आहे आणि जे काही आहे ते आहे. थँक्स.